आपण बघतोय की रोहित आर्या याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर जे आहेत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। मात्र आता या एन्काउंटरवरतीच संशय उपस्थित केला जातोय। आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन सातपुते त्यांनी हा संशय व्यक्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ते वकील सातपुते जे आहेत ते कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करणार आहेत। सर, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल की नेमका तुम्हाला या संपूर्ण एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह का उपस्थित होतोय? ॲक्च्युली काय हे जे कालचं घटना जी घडलेली आहे हे बरोबर पाहता आम्ही जर क्रिमिनल लॉयर म्हणून जर आम्ही पाहिलं तर हे आम्हाला लगेच आढळतं की हे चुकीच्या पद्धतीने त्याची हत्या केलेली आहे। एन्काउंटर हा असा नसतो। एन्काउंटर तुम्ही जर पाहिलं असेल मागच्या जर अनेक वर्ष तुम्ही आता पत्रकारिता करता तुम्हालाही माहिती आहे एन्काउंटर कशी झाली। जिथे आतंकवादी किंवा गँगस्टर किंवा एखादा गुंड क्रॉस फायरिंगमध्ये फायरिंग करतात अशा वेळेस तो सेफ्टीसाठी रिटॅलिएट करण्यासाठी तो केलेला असतो तो। आता या केसमध्ये कसं काय रिटॅलिएट हा सर्वसामान्य मराठी माणूस आहे ज्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तो टेररिस्ट पण नाही, गँगस्टर पण नाही, कुठल्या गँगशी संबंध नाही। उलट सरकारचं सोबत त्यांनी काम केलेलं आहे, मुलांसाठी काम केलेलं आहे। शाळेतली मुलांसाठी तर सर्व शिक्षा अभियानमध्ये त्यांनी शाळा रंगवलेल्या आहेत, मुलांसाठी सुंदर केलेले आहेत। त्याचे पैसे सरकारकडे येणं बाकी होतं, सरकारने त्याचे पैसे नाही दिले 2 लाख रुपये आणि अजून काय रक्कम ती दिली नाही। मग असा व्यक्ती जेव्हा हतबल होतो, सरकारी व्यवस्थेचा बळी म्हणून तो हतबल झाला, तो अनेक दिवस झाले तो प्रयत्न करतो त्याचे पैसे त्याला मिळावे म्हणून, रक्कम असेल त्याची कर्म नाही। अनेक त्याने आंदोलनं केली, याचना केली, अर्ज केले। त्याने मागच्या महिन्यामध्ये त्याने आमरण उपोषण केलं। आमरण उपोषणमध्ये एकदा तो बेशुद्ध पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करावं लागलं। हे झाल्याच्या नंतर शेवटी तो एवढा हतबल झाला की तो बोला मी आत्महत्याच करतो। मग त्याला नंतर असं वाटलं असेल की आत्महत्या करून पैसे मिळणार नाही, मग काहीतरी युक्ती लढवावी किंवा असं काहीतरी कुठेतरी चित्रपट बघून किंवा काहीतरी ते कंधार वगैरे जे हायजॅक झालं तसं काहीतरी बघून त्याला असं वाटलं असेल की मुलांना इकडे ह्याच्यामध्ये ऑडिशनच्या नावाने बोलून त्यांचं एकत्र करून असं सरकारला घाबरावं किंवा जेणेकरून माझे पैसे मिळतील। जेव्हा मुलांना त्याने ओलीस ठेवलं त्याने सरकारला सांगितलं, पोलिसांना सांगितलं की मी असं ओलीस ठेवलं पण मला काही लोकांशी बोलायचं आहे। मग त्याला काय बोलायचं आहे? त्याला जे बोलायचं होतं एवढा गंभीर विषय आहे, 17 मुलांचे जे लहान मुलं आणि टोटल 19 लोक होते, एवढी लहान मुलं त्यांना ओलीस ठेवलं। सरकारने का नाही ते प्रयत्न केले त्याशी बोलायची? पोलीस प्रयत्न करत होते, साधारण 2 तास पोलिसांमध्ये आणि रोहित आर्या सोबत चर्चा झाली। डीसीपी बोलत होते त्याशी। मग तुम्ही 2 तासामध्ये तुम्हाला एवढं तुम्ही कॅपेबल नाही का त्या माणसाला तुम्ही त्याला डिस्ट्रॅक्ट करू शकत होते की 2 तासामध्ये त्याची जी काय मागणी आहे ती पूर्ण करून त्याला त्या मुलांना सोडायचं होतं। त्याची मागणी काय, त्याची व्हॅलिड होती मागणी। त्याची मागणी काय असेल की बाबा त्याची जे थकलेले पैसे त्याचे परत द्या, ते काय एक्स्टॉर्शन नाही आहे। त्याचे जे लिगली जेव्हा बनतात केस किंवा जे पैसे बनतात ते पैसे तो मागतोय। मग डीसीपीने काय केलं 2 तास, मग त्यावेळेस त्या मुलांना का नाही सोडून आणलं? ठीक, कंट्रोलमध्ये होती। ही ओलीस ठेवण्याची जी घटना आहे ही कोणामुळे निर्माण झाली? पहिला प्रश्न, सरकारमुळे ही परिस्थिती निर्माण झाली। त्यालाही स्टेप घ्यावी लागली। पोलिसांचं असं म्हणणं आहे तो बोला मी स्वतःला संपवून टाकेल। अरे पण एखादा माणूस स्वतःला संपवण्यासाठी एवढा तो बोलतोय म्हणजे अशी का वेळ आली त्याच्यावरती? तुम्ही त्याचे पैसे का नाही दिले? चला ठीक आहे, हा विषय झाला, हे चुकीचं। रोहित आर्याचं आम्ही समर्थन नाही करत की त्यांनी केलं, हे चुकीचं, बरोबर केलं। मुलांचं जे किडनॅप हे चुकीचं आहे, त्याबद्दल त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता। किडनॅपचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करायला पाहिजे होती, ते काही पोलिसांनी केलं नाही। पण सर, सिच्युएशन अशी नव्हती, त्याने 17 मुलांना जे आहे ते ओलीस ठेवलेलं होतं आणि तो वारंवार म्हणत होता की माझ्या जीवाला जर काही झालं, ह्या मुलांच्या जीवाला जर काही झालं तर त्याला पोलीस म्हणजे एकूणच प्रशासन जबाबदारी असेल। तो बेभान झाला होता थोडक्यात। म्हणजे हा माणूस बेभान का होतो? तुम्ही मुळाशी नाही जात ना। तुम्ही एखादा व्यक्ती फर्स्टेड झालाय का झाला, तुम्ही त्या मुळाशी जा ना। तो काय म्हणतोय तो सारखा बोलतो माझा ऐका, मला काहीतरी बोलायचं ऐका ना तुम्ही त्याचं। काय ऐकत नाही तुम्ही? तो माणूस नाही का? तो मराठी कुटुंबातला इकडे मराठी साधा माणूस आहे, साधा म्हणजे इनोसंट आहे तो, आणि त्याचं कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे आणि त्याने काम केलंय, सरकारकडे पैसे मागतोय। तुम्ही त्याशी का नाही बोलात? तो ह्या स्टेजला तो का आला, त्याची मानसिकता तुम्ही का नाही बघितली? सरकारचा पोलिसांचा म्हणे तो मनोरुग्ण आहे, मग सरकारने मनोरुग्णाला हा प्रोजेक्ट दिला का 2 करोडचा? सरकार असं मनोरुग्णांना प्रोजेक्ट देतं का? पण शिक्षण विभागाने जे आहे त्या संपूर्ण प्रकरणातून हातवर घेत म्हटलंय की त्याचे काही पैसे जरी तटले असतील, म्हणजे थकबाकी नाहीच आहे असं शिक्षण विभागाकडून सांगितलं जात आहे, पण जर काही थकबाकी असेलच तर अशा प्रकारे मुलांना ओलीस ठेवून पैशांची मागणी करणं, धमकी देणं हे योग्य नाही। ते चुकीचंच आहे। मी मगाशीच म्हणालो आपण तेच त्याचं समर्थन नाही करत या गोष्टीचं। पण एखादी व्यक्ती या स्टेजला, या थराला गेली की तुम्ही जी मानसिकता बघायची असते की ही वेळ त्याच्यावर का आली। आता शिक्षण
खातं जे आहे एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे ते म्हणतात त्याच्या म्हणण्याला काय किंमत आहे. माझ्याकडे एक डॉक्युमेंट पण आला आहे संदर्भाचा पैसे असल्याबाबतचा. मग हा व्यक्ती वारंवार मागतो, त्याचा लिगल ड्यूज आहे, तो मागतोय तो म्हणजे काहीतरी तथ्य असेल ना त्यामध्ये. आणि तुम्ही हात वरती केलेलं तुम्ही, कारण आता त्याची हत्या झालेली, आता हे प्रकरण गरम झालं त्यामुळे हात वरती करताय. शिक्षण खात्यातील काही लोक जे आहे याचे पैसे द्यायला लागू नये. मग अशी एक पत्रकार आलो, त्यांनी मला सांगितलं असे अनेक ठेकेदार आहे, 50,000 करोडची देणी त्यांची, 50,000 करोडची ठेकेदारांची देणी आहेत. अजून एकाने कोणीतरी आत्महत्या केली. म्हणजे तुम्ही सरकारचा जो खजाना जो आहे तो लाडकी बहीण, लाडका भाऊ, अजून कोण त्यांना वाटत सुटलेत. आणि ज्यांची देणी आहे, देणेकरी ज्यांना जे लेनदार आहेत तुमचे, त्यांना तुम्ही पैसे देत नाही. यापुढे सर्व शिक्षा अभियानमध्ये कोणी पुढे येईल का? मुलांच्या शाळा सुंदर करेल का? त्या तोडक्या मोडक्या शाळा, ज्या पडक्या शाळा आहेत त्यांना कोण सुंदर करेल का? लोकांना जर कळलं की सरकार पैसे देणार नाही, तुमचा मर्डर करेल, तर कोण येईल का पुढे? त्यामुळे ह्यांनी या गोष्टीमुळे फार मोठा याचा इम्पॅक्ट समाजावरती होणार आहे. आणि ही जी गव्हर्नमेंटची पॉलिसी जी आहे, शिक्षण पॉलिसी, एज्युकेशन, त्यावरती ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि त्यामुळे सरकार या व्यवस्थेला, हा व्यवस्थेचा बळी आहे. मुलांची किडनॅप झाली व्यवस्थेमुळे झाली, सरकारमुळे झाले, शिक्षण खात्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. त्याचे जे काय पैसे त्याशी बोलायचं, तुम्ही त्याशी बोलून त्याचं काय लेनदेन आहे ते तुम्ही करून घ्यायचं, कोर्टात एखादं प्रकरण घेऊन जायचं. हा पायंडा नसता का पडला की कोणाचे तरी पैसे थकबाकी आहेत म्हणून त्यांनी कोणाला तरी किडनॅप करावं, काही निष्पाप लोकांना किडनॅप करावं आणि मग सरकारला किंवा प्रशासनाला वेटीस धरावं, हा एक पायंडा नसता पडला का? बरोबर आहे. हा पायंडा पाडला सरकारने, सरकारने पाडला पायंडा. तो किडनॅप करायच्या अगोदर तो बोलला की मला आत्महत्या करायची. मग त्याला असं वाटलं असेल की आत्महत्या करून मला काय मिळणार आहे. मग हा पायंडा पाडायला तुम्ही त्याला प्रोक केलं ना, तुम्ही स्वतः प्रोक करताय लोकांना. उद्या आता बाकीचे ठेकेदार काय करतील? कोण सरकारबरोबर करेल का कॉन्ट्रॅक्ट? जातील का कॉन्ट्रॅक्ट करायला? असे तुम्ही गोळ्या घालून मारणार असाल तर त्याचे 2 करोड रुपये त्याला का नाही दिले? 1 महिना तो उपोषण करतोय. तुम्ही स्टेटमेंट केलं का की आमच्याकडे त्याचे पैसे देण्याला पडत नाही? तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतोय, तो एवढ्या मुलांना घेऊन तिकडे गेला, त्या ठिकाणी हा बोलतो मी स्वतःला संपवेल. स्वतःला माणूस संपवतो केव्हा? जेव्हा त्याला जगामध्ये जगण्यासाठी किंवा काय मिळणार नाही, रिलीफ कुठे मिळणार तेव्हा त्याला असं वाटतं, हताश होतो माणूस, त्यावेळेस हे सगळं होतं. आणि राहिला प्रश्न, हा चुकीचं घडलं, किडनॅप झालं, किडनॅप प्रकरण चुकीचं. आता आपण हत्येवर येऊया. हत्या करावी अशी स्थिती होती का त्या ठिकाणी? त्याकडे कोणतं एकदम डेडली वेपन होतं की ज्याच्यामुळे AK-47, AK-56 पाठीवर तोप घेऊन आला होता तो उडवायला पोलिसांनी त्या ठिकाणाहून जे आहे ती काही असे रसायनं जप्त केलेली आहेत. शिवाय त्याच्या हातामध्ये एक गन सुद्धा होती, जी पोलिसांना त्याच्यावरती फायर केल्यानंतर लक्षात आलं की ती एक जी आहे ती जी गन आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. आता कोणत्या पोलिसांनी सांगितलं? मला हे जसं कळलं तर मी ह्याच्याबद्दल मी उत्तर देतो. कोण पोलीस बोलले की त्याच्याकडे गन होती? कोणाचं स्टेटमेंट होतं असं? पोलीस म्हणजे कोण? हवालदार बोलला, DCP बोलले, CP बोलले का होम मिनिस्टर? कोण बोलले? पोलीस म्हणजे कोणाचं स्टेटमेंट आहे? आज सकाळी मी दत्ता नलावडेचं स्टेटमेंट बघितलं. त्यांनी असं स्टेटमेंट केलं की त्याकडे गन असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली. मग त्यांना जी माहिती मिळाली त्याबाबत शाश्वत नाही ते, आम्ही त्याचा तपास करतोय, गन होती का नव्हती. मग गन होती का नव्हती याची त्यांनाही माहीत नाही. केमिकलबाबत जे म्हणतायत तर एवढ्या मोठ्या स्टुडिओमध्ये केमिकल जर आहे ते केमिकल काय आहे? त्यात फिनेल आहे का, तिकडचं केरोसिन आहे किंवा अजून कुठल्या वापराचं काय, डिझेल आहे गाडीचं, काय आहे ते? हा ज्वलनशील पदार्थ हा एवढा येतो कसा? आणि तुम्ही पाठवलं ना फॉरेन्सिकला, मग हे त्याकडे आलं कसं काय एवढं? आता राहिला प्रश्न गन, तर ते त्यांनी फायर केल्यानंतर त्यांना कळलं की गन त्या प्रकारची नाही, म्हणजे साधी गन आहे. साधी गन म्हणजे छर्याची गन, छर्याचंच म्हटलं आहे त्यांनी ना. छर्याने तर उंदीर पण नाही मरत. उंदराला मारून मग घुशेला, एखाद्या रस्त्यावर चालणाऱ्या घुशेला छर्याची गन मारून मग मरतो का? त्याला फार थोडीफार इजा होईल, फार तर फ्रॅक्चर होईल पायाला, पण माणसाचा मृत्यू कधी होत नाही छर्याच्या गनने. छर्याच्या ट्रेसेस मिळाल्या का तिकडे? बुलेट्स मिळाल्या का? छोट्या बुलेट्स असतात त्या मिळाल्या का तुम्हाला? त्या नाही मिळाल्या. मग हे जर तुम्हाला मिळालं नाही, तुम्ही कशाच्या आधारे तुम्ही कन्क्लुजन केलं की हा तुम्हाला मारायला आला आहे? बरं, तो तिकडनं AK-47 तुमच्यावर अंधाधुंद फायरिंग करत असेल तर तुम्ही जर त्याला रिटर्नेट केलं तर ठीक आहे, आपण म्हणू शकतो की कुठेतरी गोळी लागली. पण तसंही काय झालं नाही, एकच गोळी मारली, छातीत लागली. पोलीस दे आर काइंड ट्रेंड टू अटॅक ऑन देअर एम. त्याचा एम जो असतो त्या एमवरती त्याला ते एक अटॅक करू शकतात, ते टार्गेटवरती हिट करू शकतात. मग तसं काय झालं का? तर छातीतून नेम धरला तर पायावर नेम का नाही धरला? बरं, पायाला असं झालं की पहिले तुम्ही प्रयत्न केले, पायाला ते 20 फायर झाले, हाताला केले ते 20 फायर झाले, इकडे तिकडे लागले, आणि मग ते नंतर लागली गोळी. तसं काय 20 फायरची केस नाही आहे. वॉलवरती कुठे तशा गोळ्या नाही आहेत, इतर ठिकाणी कुठे काय नाही. एन्काउंटरचे मग काही नियम असतात असं म्हणायचं का तुम्हाला? असं असतं की अशी परिस्थिती जर उद्भवली तर त्याला कसं सामोरं जायचं याचं ट्रेनिंग दिलं असतं पोलिसांना. त्या ठिकाणी जरी टेररिस्ट असेल तरी पण, टेररिस्ट जरी असेल तरी देखील त्याच्या जीव घ्यायचा नाही हे प्रयत्न करायचे.
प्रयत्न करायचे, त्याला अटक करायचे, त्याला कसं कॅप्चर करता यासाठी प्रयत्न करायचे, त्याचा जीव न जाता. हा जीव घेणं हा सर्वात शेवटचा ऑप्शन आहे, लास्ट, ज्याच्यामध्ये काय ऑप्शन नाही आहे, सेल्फ डिफेन्समध्ये तो घ्यावा लागतो, पण तो लास्ट ऑप्शन असो. पण हा तर टेररिस्ट होता, याच्याकडची गन साधी इथे त्यांनीच बोललं छर्याची गन आहे. म्हणजे तुम्ही जाऊन तुमचं एवढं TRQ त्यांचं होतं, क्विक रिस्पॉन्स टीम होती, QRT, तिकडे गेली, कमांडो गेली. मग एवढे 50-100 कमांडो जाऊन त्यांनी काय केलं, त्यांनी का नाही त्याला पकडलं? जर बाथरूममध्ये जाऊन तुम्ही त्याला जाऊन जर समोरासमोर त्या हॉलमध्येच मारलं ना त्याला, हां, मग तुम्ही त्याला पकडलं का नाही? मग एकाच वेळी तुम्ही 50 लोक का नाही तिकडे गेलेत? पण असंही परिस्थिती असू शकते की पोलिसांना असं वाटलं असेल किंवा सिच्युएशन अशी असेल की 17 मुलं जी निष्पाप मुलं आहेत, ज्यांचं वय सुद्धा 18 नव्हतं, अशांना तो जखमी करू शकतो, अशांना तो हार्म करू शकतो. नाही, मुलांबद्दल प्रश्न नाहीच आहे, मुलांची सुरक्षितता ही सर्वोच्च आहे. पण तुम्हाला वाटतं म्हणूनच तुम्ही तिथे जाऊन जर त्यांनी जर अशा गोळ्या घालणार असेल तर तुम्ही तिथे जाऊन असा काय म्हणतात तटबंदी का नाही केली स्वतःची मुलांच्या भोवती? तुम्ही तिथे जाऊन काय केलं? तुम्ही का नाही तिकडे मुलांना वाचवलं? मग तुम्ही त्या गोळ्या छातीवर घ्यायच्या, तुमचं काम आहे ना देशासाठी प्राण त्याग करायचा म्हणून. तसं काही प्रयत्न केलेलं दिसलं का कुठे? आलं का न्यूजमध्ये कुठे? तुम्ही वाचलं का कधी? कोण तुम्हाला बोललं का? तुम्ही प्रश्न विचारा DCPला, असं काय तुम्ही प्रयत्न केले का? मुलांना तुम्ही प्रोटेक्ट केलं का जाऊन? तसं काही नाही केलं. आपला हिरोसारखा सिंगमसारखा आपला गेला, अजय देवगणसारखा, आणि जाऊन डायरेक्ट त्याला गोळ्या मारल्या. बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याला माहिती आहे ना तुम्ही बाथरूममधून आलात, त्याला माहिती होतं का? ते तुम्हाला माहिती होतं की तो तिकडे आहे म्हणून? त्याला तर माहीत नाही, तो तर अनभिज्ञ होता. जेव्हा तुम्ही बाथरूममधून काच सोडून आतमध्ये गेलात त्याला ते माहिती नव्हतं, त्याकडे गन पण होती कुठली. मग जेव्हा तुम्ही सिक्रेटली जाता, तुम्ही त्याला पाहता, तुम्ही त्याला डायरेक्ट त्याला गोळी मारली. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे ना. जर तुम्ही एक जाता तुम्ही 4 माणसं घेऊन जायला पाहिजे, 100 माणसं घेऊन जायला पाहिजे आतमध्ये. एकदम घुसले असते एकाच वेळी त्याच्या छर्याच्या गनमधून किती फायरिंग करणार तो जर असेल तर? पण तुम्ही तसे काही प्रयत्न केलेले दिसत नाही. वरून आदेश आले, त्याला हिट करा, त्याचं नॉकआउट करा, त्याला पाडून टाका, त्याला असं काहीतरी असणार. सर, आता तुम्ही कोणत्या कोर्टामध्ये जाणार आहात आणि नेमके तुमचे तिथे कोर्टामध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती याचिका दाखल करणार आहात? मुद्दा असाच आहे की हे एन्काउंटर फेक आहे. जितेंद्र सोनवणे हे तिघे सो कॉल्ड जे आता स्पेशलिस्ट बनलेले आहेत, आता ह्यांना जेलमध्ये स्पेशल जेलचे कैदी म्हणून त्यांना आता कोर्टात खेचणार आहोत. आणि ही हत्या आहे, हत्याचं समर्थन कोणीच करत नाही, आपला देश करत नाही, आपलं संविधान अलाव नाही करत ह्या गोष्टीला. पण संविधानाच्या विरुद्ध जाऊन त्यांना दिलेले ट्रेनिंगचा वापर न करता फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आणि मेडल मिळवण्यासाठी हे एन्काउंटर केलेलं आहे. मुलांची सुरक्षा धोक्यात आणणारे जे मंत्री आणि शिक्षण खातं जे आहे ना ते पण तेवढं जबाबदार आहे. आपण हे पण पाहावं लागेल की त्याने पैसे मागू नये म्हणून त्या पोलिसांना सुपारी नाही दिली यांनी त्याला मारा म्हणून. हां, अनेक जे कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे हे तुम्हाला दाखवायचं आहे की धडा शिकवायचं आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांना की तुम्ही पैसे मागितले तुमचं पण असं बळी जाईल. आणि त्यामुळे त्याची फसवणूक झाली 2 करोडची, आणि फसवणूकचा गुन्हा देखील दाखल व्हायला पाहिजे यांच्याविरुद्ध. ते पैसे वसूल केले पाहिजे व्याजासकट, आणि नुकसान भरपाई त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई पण दिली पाहिजे. अक्षय शिंदे प्रकरण माहिती आहे तुम्हाला, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कोर्टात बाजू लढवली की आम्ही काय नाही केलं, आम्ही वाचवलं. सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये यांनी खून केला आहे. संजय शिंदे नावाचा ऑफिसर जो होता, तो संजय शिंदे नावाचा ऑफिसरला हा टेंटेड ऑफिसर आहे. त्यांनी अनिल पालंडेचा माहिती आहे त्या प्रकरणात पण तो इन्व्हॉल्व होता. तरी देखील अशाला स्पेशली त्याला बोलून त्याच्याकडनं ती हत्या करून घेतली अक्षय शिंदेची. ते आम्ही पण आमची इंटरव्हेन्शन आहे त्यामध्ये, त्या केसमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत यांनी बाजू लावून धरली की अधिकाऱ्यांनी काय नाही केलं म्हणून. शेवटी कोर्टाने निकाल दिला. ह्या केसमध्ये पण सांगितलं की पोलिसांनी जर असं केलं असेल, काउंटर रिटॅलिटी करत असेल तर त्या पायावरती गोळी मारली पाहिजे, हातावर गोळी मारली पाहिजे. तुम्ही सगळं कव्हर केलेलं, तुम्हाला माहिती सगळं आहे. त्यामुळे हे सर्वश्रुत आहे, हे सर्वसामान्य, म्हणजे पिक्चरमध्ये पण दाखवतात सगळे की पहिल्यांदा गोळी त्याला इंज्युर्ड करा, त्याला डिजेबल करा, तुम्ही त्याला न्यूट्रलाइज करा. हत्या नाही करायची. हत्या कशाला करतो? कदाचित त्याला मारला असावं. ह्या गोष्टीचा आता तपास होणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही आता कसं आहे, आज आता कोर्ट बंद आहे, आता हायकोर्ट वॅकेशन चालू आहे, त्यामुळे 1 वाजेपर्यंतच वेळ होता, वेळ निघून गेलेला आहे. आमचं याचिका आहे बघा, ही याचिका रेडी आहे आमची. नेमकं त्याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले? पहिला तर गुन्हा दाखल करायचा आम्हाला. हे 3 बघा, हिचं दाखवू शकता. याचिका आहे ही. स्टेट ऑफ महाराष्ट्र, DG ऑफ पोलीस दत्ता नलावडे, जितेंद्र
सोनवणे, जितेंद्र सीताराम सोनवणे, अमोल वाघमारे आणि CBIला देखील पार्टी केलेलं त्यामध्ये. CBIकडे मी तपासायचं चौकशी करून गुन्हा दाखल करून मागणी करतोय आम्ही. आणि त्यामुळे राज्य पोलीस त्यांना वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार. तर आम्हाला राज्य पोलिसांवरती विश्वास नाही, ह्या बाबतीत विश्वास नाही. बाकी राज्यामध्ये देशामध्ये नंबर 1 आहे महाराष्ट्र पोलीस. पण ह्या बाबतीत हे घडलेलं, त्याच्यातून हत्या घडलेली आहे आणि त्यामुळे गुन्हा दाखल होऊन हा तपास CBIकडे जावा. तसंच चेटिंगच्या प्रकरणामध्ये पण चौकशी होऊन नेमकं पैसे किती देणं लागू आहेत, काय ते पैसे त्याच्या कुटुंबाला त्याला मिळावे, नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आणि मानवी हक्कांचं रक्षण झालं पाहिजे, मानवी मूल्य जपली पाहिजे आणि ती अबाधित राहिली पाहिजे. त्यामुळे डेमोक्रेसी, भारताचे संविधान हे सर्वोच्च आहे, ते राहिलं पाहिजे. आणि मुलांचं आरोग्य, मुलांचे हित, म्हणजे काय म्हणतात, जी मुलांची सेफ्टी धोक्यात आली आहे त्याला कोण जबाबदार आहे त्यावरती देखील कारवाई व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता मी बोलले, सगळ्या मांडलेल्या आहेत आमच्या याचिकेमध्ये. आणि कधीपर्यंत दाखल करा? याचिका आता आज वेळ निघून गेली, कदाचित आता उद्याच दाखल होईल ती. कारण आज संपूर्ण दिवस सकाळपासून मीडियाचं आमचं चाललं आहे, हे सगळे बाईट चालू आहेत. आणि त्यामुळे आता हे पॉसिबल नाही. पण आज पत्रव्यवहार आमचा आज होईल, आज आमचं पत्रव्यवहार होईल आणि आम्ही कारवाई करू. मुंबई हायकोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयात. यस, आजच आमचं पत्र जाईल ह्युमन राईट कमिशनला, आज पत्र पाठवतोय आम्ही, आज ते होऊन जाईल. आणि बाकीचं जे काय कारवाई असेल ते आम्ही उद्या करू आणि तुम्हाला मिळेल अपडेट. आता 2 दिवस कोर्ट बंद आहे, 3 तारखेला कोर्ट चालू होतं, हायकोर्ट ऑफिशियल चालू होते 3 मंडेला. त्यामुळे याची जी काही पुढची स्टेज आहे ते मंडेच्या नंतर तुम्हाला अपडेट मिळेल. केस दाखल होईल उद्यापर्यंत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, की तुम्ही म्हणालात की तुम्ही 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात जे आहेत, ज्याच्यामध्ये दत्ता नलावडे जे आहेत DCP त्यांचंही नाव आहे, मग ज्या शिक्षण विभागावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि तुम्ही आता बोलताना सुद्धा म्हणालात की माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात काही सिक्रेट्स जे आहेत ते रोहित आर्याकडे होते. मग काही कुठल्या राजकीय नेत्यांचं किंवा जे शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा नावं आहेत? आता मी आता हे डिस्क्लोज करत नाही. पिटिशन याचिका दाखल होऊ द्या, काय असतं याचिका दाखल होऊ द्या आणि हळूहळू सगळ्या गोष्टीचा उलगडा होईलच तुम्हाला. आणि जसं असेल तर आम्ही तुम्हाला ते कळवू त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये याचिकाकर्ते म्हणून तुम्हाला कुटुंबाचा पण, म्हणजे रोहित आर्या ज्याचं नाव खरं तर रोहित होरळीकर आहे, त्याच्या कुटुंबाचा पण पाठिंबा असणार आहे, ते सुद्धा तुमच्यामध्ये पक्षकार असणार आहेत की तुम्ही थर्ड पार्टी पक्षकार असणार आहात? असं आहे, आम्ही वकील मंडळी जे आहोत, आमचं काम आहे संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. आमचं हे पण काम आहे मानवी हक्कांचं, मानवी हक्क जे असं मानवी मूल्य यांचं रक्षण झालं पाहिजे. आणि हा देश जो स्वतंत्र केला हा वकिलांनी केलेला आहे, जेवढ्या चळवळी झाल्या वकिलांनी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे ही आमची प्राथमिक जबाबदारी समजतो. मी, माझी टीम, माझ्याकडे असलेले जे वकील मंडळी आहेत हे सगळे त्याच माइंडचे आहेत. आणि माझ्याकडे सोशल वर्कर आहेत, हे ह्याच माइंडचे आहेत की संविधानाचं रक्षण झालं पाहिजे, मानवी हक्कांचं रक्षण झालं पाहिजे, कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे. आणि अशा हत्या वगैरे होत असेल तर ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. ही गुंडशाही आहे. जसे गँगस्टर लोक रोज कोणाला मारतात, रोज कापतात, पोलिसही त्याच पद्धतीने वागायला लागले तर समाज टिकणार नाही. उद्या दुसरा बळी हा तुमचा असू शकतो, हे तुमच्या कॅमेरामन साहेबांचा पण असू शकतो, अजून कोणाचा वकिलांचा पण असू शकतो. त्यामुळे हे जे संरक्षण जे आहे वकिलांचं आणि कायदा जो आहे, कायद्याचं पालन करायला पाहिजे, त्यांनी सर्वांनी करायला पाहिजे. आणि कायद्याचं रक्षण करण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी, मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी वकील मंडळी, आमच्यासारखी वकील मंडळी पुढे असतो ना, आम्ही ते करणार आणि आम्ही करत राहणार. याच्यामध्ये असं आहे, जे रोहित आर्य जे आहे त्याचे कुटुंबीय, कालच ही घटना रात्री घडलेली आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंबीय, त्याची पत्नी किंवा मुलं किंवा अजून आईवडील कोण असेल, चुलते वगैरे, तर ते दुःखात असेल. त्यांची आज ही परिस्थिती नसेल की त्यांनी न्यायालयात येऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? नाही, मी नाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मला तशी गरजही नाही. याचं कारण असं आहे, जर ते जरी आले आणि त्यांच्या नावाने जरी आम्ही याचिका दाखल केली, अक्षय शिंदे प्रकरणामध्ये त्यांच्यावर दबाव टाकून केस मागे घ्यायला लावली, उद्या कशावर यांच्यावर दबाव नाही टाकणार? मग दबाव टाकला आणि केस जर मागे घेतली तर सर्व जे आपण मेहनत करतो त्या मेहनतीचं याच्यावर पाणी पडणार आहे. ठीक आहे, दबाव काही टाकू शकतील, त्यांना लालच देतील, त्यांना काय म्हणतात त्याला पैसे देतील किंवा धमकी देतील किंवा अजून कुठेतरी प्रकरणामध्ये अडकवतील त्यांना, त्यामुळे ते मागे हटतील. त्यामुळे ते आले काय किंवा न आले काय आमच्याला तर फरक नाही पडत आहे. आणि माननीय न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, सुओ मोटो देखील हे प्रकरण घेऊ शकतात, ह्युमन राईट्स सुओ मोटो हे प्रकरण घेऊ शकतात. आम्हीच वकील म्हणून आमचं काम आहे फक्त ही जे प्रकरण आहे, ही बाब जी आहे फक्त कोर्टाकडे आम्हाला नेऊन त्यांच्याकडे प्रेझेंट करायची. बाकी कोर्टाचं काम आहे. कोर्ट इज अ केअर टेकर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कोर्ट इज केअर टेकर ऑफ द ह्युमन राईट्स. त्यामुळे असं जर कुठे होत असेल तर हे कोर्टात न्यायालयाचं काम आहे. 482 CRPC जे होतं, 226 भारतीय घटनेत जे प्रावधान आहे त्याखाली लाईफ अँड लिबर्टी आर्टिकल 21 खाली कोर्टाचं काम आहे. प्रत्येकाची लिबर्टी याची सेफ्टीची काळजी घेणं हे कोर्टाचं काम आहे. त्यामुळे आमचं काम आहे हे विषय कोर्टाकडे नेऊन मांडणं आणि त्यामुळे कोर्टाचा पुढे रोल आहे.
हे प्रकरण कसं हाताळायचं नाही हाताळायचं हे कोर्टावर डिपेंड आहे. आता न्यायालय बघू याच्यामध्ये काय भूमिका करते. आम्ही त्या मागणी करतोय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि या सगळ्या गोष्टी चेटिंग वगैरे बाकी सगळं जे आहे या सगळी चांगली चौकशी झाली पाहिजे आणि सीबीआयकडे प्रकरण जाऊन ह्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते ॲडव्होकेट नितीन सातपुते, ज्यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना सांगितलंय की जे काही प्रकरण रोहित आर्या याचा एन्काउंटरमध्ये जो मृत्यू झाला आहे त्याच्यावरती त्यांना संशय आहे आणि अशा प्रकारचा कायदा हाती घेऊन एखाद्याचा एन्काउंटर करणं आणि परत पोलीस डिपार्टमेंटकडनं ज्या पद्धतीचा हलगर्जीपणा केला आहे असं ॲडव्होकेट नितीन सातपुते यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये लवकरच ते याचिका दाखल करणार आहेत आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे सुपूर्द करावं, सीबीआयने याची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती नितीन सातपुते यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.